आज मी तुम्हाला दिसत असेल बरं का, हा धोतर घातलेला, गळ्यामध्ये उपरणं घातलेला, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली, कपाळावर बुक्का असलेला, हा म्हणजे फक्त वारकरी असं समजू नका बरं का। माझं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, HR स्पेशलायझेशन आणि अवघ्या विश्वामध्ये मल्टीनॅशनल कंपनीच्या बाबतीमध्ये ॲमेझॉनसारखी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटला जॉब करणारे विद्यार्थी आज वारकरी संप्रदायाची भगवी ध्वजा आपल्या खांद्यावर घेऊन अतिशय हृदयापासून अतिशय सामर्थ्याने सर्व विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं जे ज्ञानामृत पाजतोय ते म्हणजे फक्त आणि फक्त एकाच बळावर, आणि ती म्हणजे माझ्या विठुरायाची कृपा आणि माझ्या पाठीमागं असणाऱ्या माझ्या माऊलींची कृपा। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार स्वप्नील महाराज काळाने आज आपल्या ऑस्कर कट्टा या शोवर आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे। मनाचा अतिशय झालेला हा अत्यानंद आज आपल्या सर्वांशी व्यक्त करताना मनाला समाधानाची अवस्था प्राप्त होते। म्हणजे पाहायला गेलं तर अतिशय लहान गासणारं आमचं व्यक्तिमत्व या ऑस्कर कट्ट्यावर अतिशय विशाल स्वरूपामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रासमोर घेऊन जात असणारे आमचे परमस्नेही मित्र, मग ज्यामध्ये अक्षयदादा असतील, मंगेश दादा असतील, यांचे हृदयापासून सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। मला आपल्या सर्वांशी संवाद साधताना एवढंच सांगायचे की जीवनामध्ये जर आपण मोठं ध्येय उराशी बाळगलं तर आपल्याला देखील आपल्या जीवनातल्या यशस्वी वाटा गवसल्याशिवाय राहणार नाही ते। आणि त्या यशाच्या वाटा मला कशा गवसल्या, माझा जीवन प्रवास नक्की कुठून सुरू झाला आणि कोणत्या क्षितिजापर्यंत जाताना मला कोणत्या अडीअडचणींचा सामना करावा लागला, आज त्या साऱ्या मी मन मोकळ्यापणाने आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे। तर सर्वप्रथम अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या चरणी असणारं आमचं छोटंसं तीर्थक्षेत्र धालेवाडी नावाचं एक गाव, त्या गावामध्ये माझं 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण झालं। अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून आमच्या आई आम्हाला शिकवत असताना म्हणजे जेजुरी गडावर आमच्या आई अक्षरशः काकडीच्या टोपल्या डोक्यावर घेऊन काकडी विकण्यासाठी जात असायची। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आमचं जीवन चालू असताना आमचे बाबा मुंबईला आमच्या आत्याजवळ राहायला होते, तर आम्हाला देखील मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं। तिथं 9वीपर्यंतचं शिक्षण मी घेतलं। मुंबईमध्ये मायानगरीत राहिल्यानंतर मला कळलं की अरे जीवन असं देखील आहे का, इतक्या गर्दीमध्ये देखील आपण आपलं चांगल्या प्रकारे माणुसकीने कसं जीवन जगू शकतो, व्यसनाधीनतेपासून आपण कसं अलिप्त राहू शकतो, आईवडिलांसोबत आपण कशा प्रकारे संस्काराने प्रेरित होऊ शकतो, या सगळ्या भावना मनामध्ये मी तिथं शिकू शकलो। तदनंतर काही कौटुंबिक कारणास्तव मला पुन्हा जेजुरीला माझ्या मामाच्या गावी इयत्ता 10वीमध्ये यावं लागलं। 10वीपर्यंत शिक्षण मामाच्या गावी अतिशय चांगल्या प्रकारे झालं। 11वी-12वी देखील चांगल्या प्रकारे तिथेच झाली। आणि ज्यावेळेस मी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे BBA करण्याकरिता पुण्यामध्ये अतिशय नावाजलेलं SP कॉलेज म्हणजे सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये माझं BBAचं ग्रॅज्युएशन तिथे कंप्लीट झालं। आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मनामध्ये पहिल्यापासूनच मोठी स्वप्न बाळगणारा हा स्वप्नील, त्याच्या जीवनामध्ये हीच भावना होती की मला मोठं होऊन कोणता तरी व्यवसाय स्थापन करायचा आहे। या भावनेतून मी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये मी मॉडर्न कॉलेजला ॲडमिशन घेतलं। तिथे देखील HR स्पेशलायझेशन मी घेतलं। चांगल्या प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशन देखील झालं। आणि ज्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू करण्याकरिता कॅम्पसमध्ये अनेक कंपन्या आल्या होत्या, त्यावेळेस मी देखील कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू दिले आणि माझं सिलेक्शन विश्वविख्यात असणाऱ्या मल्टीनॅशनल ॲमेझॉनसारख्या कंपनीमध्ये झालं। HR डिपार्टमेंटमध्ये मी जॉब करत असताना मला खूप चांगल्या प्रकारचा मनामध्ये उत्साह होता। आणि ज्यावेळेस माझ्या मनामध्ये पहिल्यापासून नाळ जोडली होती ती म्हणजे माझी वारकरी संप्रदायाबद्दल मनामध्ये आतोनात असा ठेवा होता, भावना होती, श्रद्धा होती, पण त्याला कधी मला व्यक्त करण्याचा कधी व्यासपीठ प्राप्त झालं नव्हतं। गाळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पहिल्यापासून होती, पण मनामध्ये भावना एकच होती की विठुरायाला मनातून आपण देह अर्पल्यासारखं राहायचं, पण कधी समाजामध्ये जाणं नाही, कधी कोणाशी कम्युनिकेशन नाही, कधी समाजासोबत संवाद साधणं झालं नाही। आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस मी भगवंताच्या कृपेने मला ज्यावेळेस एक पंढरपूरची आषाढी वारी करण्याचा योग आला, आमचे वैकुंठवासी हरिभक्त पारायण दत्तात्रय जगताप यांच्या माध्यमातून हा योग आला आणि त्या वारीमध्ये अतोनात असे अनुभव मला आले। त्यानंतर मला असं वाटायला अरे आपण जे जीवन जगतोय ते तर चांगल्या प्रकारे आहे, परंतु एक यंत्रमानव कसं जीवन जगतो तसंच तर जगत आहे। मग त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला भगवंताच्या जवळ जाण्याकरिता, समाजाची सेवा करण्याकरिता आणि आपल्या हृदयातल्या भावना सर्व समाजासोबत वाटण्याकरिता वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेणं गरजेचं आहे। पण तसा योग येत नव्हता। मी पुन्हा माझ्या जॉबवर रुजू झालो। जॉब चांगल्या प्रकारे चाललाय, पण म्हणतात ना ज्यावेळेस भगवंत तुमची एखाद्या गोष्टीसाठी निवड करतो ना त्यावेळेस आपल्याला तिथं कोणताही मार्ग मोकळा दिसत नाही। आणि अगदी त्याच प्रकारे झालं। मी माझा जॉब करत असताना एकदा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक छोटासा मेसेज आला की धर्म परिषद ही मोठी राज्यस्तरीय भरवण्यात येते, ती म्हणजे राजस्थानमध्ये। आणि मी त्या राजस्थानच्या धर्म परिषदेमध्ये माझं अप्लाय केलं, माझं झालं सिलेक्शन। तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस मी संपूर्ण महाराष्ट्रातून एकटा गेलो आणि अवघ्या भारत देशाला
त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातून आलेले विविध मान्यवर होते, काही साधू संत होते, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये मी देखील माझ्या वारकरी संप्रदायाची चांगल्या प्रकारे भूमिका मांडली। ज्या वेळेस मी राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी धर्म परिषदेमध्ये भाग घेतला, तिथं भाग घेतल्यानंतर अनेक राज्यातून विविध मार्गदर्शन करण्याकरिता त्या संप्रदायाचे मोठमोठे साधू संत आले होते आणि महाराष्ट्रातून योगायोगाने मी एकटाच गेलो होतो। मग वारकरी संप्रदायाची धुरा मी ज्यावेळेस तिथं सांभाळत असताना, मी ज्यावेळेस वारकरी संप्रदायाच्या ज्ञानातून अध्यात्मातून आपण विश्वशांती कशा प्रकारे प्रस्थापित करू शकतो यासाठी मी लहान लेकरांवर संस्काराने संपन्नता केली। संस्काराने त्यांना जर संपन्न केलं तर कशा प्रकारे आपण अवघ्या विश्वामध्ये शांतता नांदू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन केल्यानंतर मला त्या ठिकाणी जवळपास 34 साधू संत आलेले असताना त्यामध्ये पहिले 5 साधू संतांना ज्यांनी आयोजकांनी आध्यात्मिक योद्ध्याने पुरस्कृत केलं, त्यामध्ये माझाही नंबर लागला। त्यावेळेस माझ्या मनामध्ये आतोनात असा आनंद झाला, अरे मी फक्त भावना व्यक्त केल्या तर जगाने मला एवढा सन्मानित केले आणि मी तो पुरस्कार घेऊन ज्यावेळेस घरी आलो, मी पुन्हा माझ्या जॉबवर रुजू झालो आणि जॉबवर गेल्यानंतर माझं मन कुठंच लागना। मनामध्ये एकच, अरे आपण खरं त्या योग्यतेचे आहोत का आणि आपल्याला तिथं गेल्यानंतर एवढा मोठ्या पुरस्काराने सन्मानित केले जाते, याचा नक्की अर्थ काय, हे नक्की भगवंत कशाच उद्योजक करतोय। मी 2 दिवस जॉबला गेलो तरी पण माझं मन जॉबमध्ये लागत नव्हतं। मला एकच वाटत होतं, ज्या भगवंताने मला हा पुरस्कार सन्मानित केले ना, पुरस्काराने सन्मानित केले ना, तर त्या भगवंताच्या दर्शनाला मला जायचे। मग मला जायचं कुठं होतं तर मला पंढरपूरला जायचं होतं। आता करायचं काय, पण मनामध्ये एकच भावना होती की मला ह्या पुरस्कारासोबत तिथं ज्या 5,000 रुपये मला ह्या पुरस्कारासोबत देण्यात आले, ते 5,000 रुपये माझ्या खिशाशी होते आणि मी जात असताना म्हणलं, नाही आता आपण गाडीने पंढरपूरला जायचं नाही, आता आपण फक्त चालत पंढरपूरला जायचं। आणि त्यासाठी मी तडक निघालो, ते म्हणजे आपल्या आळंदीमध्ये गेलो। माऊलीनं हात जोडला, माऊलीनं म्हणलं, माऊली इथून पंढरपूरला एकट्या चालत जाणार, कुणाला जेवायला मागणार नाही, कुणाला पैसे मागणार नाही, माझ्याजवळ ऑलरेडी 5,000 रुपये होते, यातला 1ही रुपया खर्च करणार नाही। आणि रात्री 8:30 वाजता माऊलींच्या जेव्हा शेजारती झाली, मी तिथून माऊलींच्या आरतीचं दर्शन घेतलं आणि पंढरपूरला चालायला निघालो। खांद्यावर भगवी पताका घेतली आणि चालत रात्री 1 पावणे 1 वाजले। आता मला भूक लागायला लागली, पण येणारी जाणारी लोक, ओ माऊली चला तुम्हाला पुढं सोडतो, पण मी म्हणतो नाही मी चालत जाणार आहे। त्यांना वाटायचं माऊली हा वारकरी चालत रात्री 1-1:30ला चाललाय, याचा अर्थ हा खरा वारकरी दिसतोय। पुण्यातली लोक मला 100-200 रुपये द्यायचे, मी नको म्हणायचो, पण बळबळ द्यायचे। मग मी त्यांचा मान राखण्यासाठी घेतही होतो। मी जवळपास एअरपोर्टला रात्री 1:45ला वाजलो, त्यानंतर 4:30ला हडपसरला पोचलो। मला या दरम्यान 7-8 लोक भेटली, माऊली गाडीवर बसा नाहीतर पैसे धरा। मी मनामध्ये म्हणायचो, अहो तुम्ही म्हणताय गाडीवर बसा, तुम्ही ते पैसे धरा, अरे कोणीतरी म्हणा चला वडापाव खाऊ। अहो भूक तर लागली ना, पण म्हणू शकत नव्हती की मला जेवायला द्या। आणि सकाळच्या 9:30ला इथं वडकीच्या जवळ माऊलींचा ज्या ठिकाणी विसावा आहे तिथं गेलो। अहो तरुण पोरांना सगळं सहन होतं बरं का, पण तरुण पोरांना कधी भूक सहन होत नाही आणि मला ही भूक सहन होत नव्हती। मी माऊलींच्या विसाव्यामध्ये ज्यावेळेस माऊलींच्या त्या पादुकांना पाहतोय आणि डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहतात, का तर भूक लागली, पण सांगणार कोणाला। पण लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। माऊलींना माहिती होतं की माझ्या लेकराला भूक लागली। तिथं एक अज्ञात व्यक्ती आला आणि तो म्हणला, ओ माऊली धरा। मी नको म्हणलं, पण त्यामध्ये मला न आवडणारी केळी होती, पण ती 4 केळी आदशासारखी खाल्ली आणि अख्खा दिवे घाट चढला। मी अख्खा प्रवास सांगत नाही, पण एक सांगतो, 3 दिवस मी चालल्यानंतर ज्यावेळेस माझी सगळी कपडे मळकट झाली, रात्री झोपताना कुठं झोपायचो, एखाद्या शेतात झोपायचो, आंघोळ करताना कुठे करू, एखाद्या तलावावर आंघोळ करायचो, कॅनेल आंघोळ करायचो, कोणाच्या घरी जायचं नाही, दारी जायचं नाही। आणि ज्यावेळेस मी सोपन काकांचं दर्शन घेतलं, सद्गुरूंचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस मी चाललोय जेजुरीच्या वाटेवर असताना एक अज्ञात व्यक्ती आला। आता एखादा वारकरी चाललाय, तुम्हाला अज्ञात व्यक्ती तुम्ही त्याला काय देताल, 10 रुपये चहा प्यायला देताल, 100 रुपये जेवायला देताल, याच्या पलीकडे काय देणार आहे। पण ज्यावेळेस मी चालत असताना तिथे एक अज्ञात व्यक्ती आला, म्हणलं ओ माऊली धरा आणि तो तसाच निघून गेला। मी पाहतो तर त्यामध्ये काय होतं, एक नवीन धोतर, नवीन उपारणं आणि नवीन सदरा। मी म्हणलं, अरे ज्या भगवंताने माझा काळकुट्ट झालेलं धोतर ज्या भगवंताला सहन झालं नाही, माझा फाटलेला सदरा ज्या भगवंताला सहन झाला नाही, त्या भगवंताने अज्ञात व्यक्तीच्या मार्फत मला हा पांढरा शुभ्र वारकरी पोशाख आणून दिला। त्या भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय मी आताच माघारी हटणार नाहीये आणि त्या आवेशातून मी चालत राहिलो। मी आता संपूर्ण प्रवास सांगत फक्त एकच सांगतो, या 7व्या दिवशी पंढरपूरला पोहोचलो, पण ज्यावेळेस 5व्या दिवशी मी फलटणच्या पुढे गेल्यानंतर मला एक असा अनुभव आला की उन्हाच्या रंगरंगत्या उन्हामध्ये मी चालत असताना माझ्या नाकातून रक्त व्हायला लागलं। आता लहान लेकरू होतं, मला तरी काय अनुभव होता देवाचा, मला असं वाटायला लागलं की मला मोठा कोणता तरी आजार झालाय, माझ्या नाकातून रक्त वाहते, याचा अर्थ मी आता इथं मरणही पाहू शकतो।
मग काय, मी ते ओपन सगळं रक्ताने लाल बुंद झाले. पण मग मला आता वाटलं की आता आपण प्रवास थांबवू, आता मी पुन्हा माघारी निघून जावं. पण त्या दरम्यान माझ्या मनातून एक आवाज आला, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. म्हणलं अरे अरे रे, त्या देवा जरी मेलो तर कुठं मरणार, या वारीच्या वाटेवर मरणार आहे. मग मी चालत राहिलो. देवाने माझं रक्त पाहिलं, देवाने माझा संकल्प पाहिला, देवाने माझ्या हृदयामध्ये असणारा निष्पाप असणारा निर्दोष असणारे हेतू पाहिला. आणि मग माझं ते रक्त जागच्या जागी थांबलं. एक अतिशय पुरातन असणाऱ्या विहिरीमध्ये मी तिथं उडी टाकली. अतिशय शेवाळलेली विहीर होती, पण मनामध्ये हा भाव होता, देवा मेलो तरी मी तुझा येईन, तरलो तरी तुझा आहे. आणि देवाने मला सुखरूप त्या विहिरीतून बाहेर काढलं. 7व्या दिवशी पंढरपूरला पोचलो. आणि त्यावेळेस मला असं ज्ञान प्राप्त झाले, आता मी जे काही तुमच्यासोबत बोलतोय, तुमच्या समोर संवाद साधतोय, आज मी अनेक 9 जिल्ह्यांमध्ये कीर्तनं जाऊन केली. मी माफ करा, मी तसं बोलायला नाही पाहिजे, पण मी माझं दुर्भाग्य समजतो, मी कोणत्याही संस्थेत जाऊन आध्यात्मिक ज्ञान घेऊ शकलो नाही. पण हे सगळं ज्ञान आलं कुठून, माझ्या मुखावर येणारे संस्कृत श्लोक आले कुठून, भगवंताच्या तुकोबारांच्या हे ओव्या अभंगाचे चरण माझ्या मुखात येतात कुठून, त्याला एकमेव कारण म्हणजे कोणतं, तर माझ्या भगवंतावर असणारा निस्सीम भाव. आणि त्या अनन्य भावातून भगवंताच्या कृपेने आज माझ्या मुखातून सारं काही निघते. मला जर जीवनामध्ये कोणी विचारलं की तुमच्या जीवनातले सोनेरी दिवस कोणते, तर हे 7 दिवस आहेत, ज्या 7 दिवसांनी माझी अनंत जन्माची सगळी पापं धुवून टाकली आणि भगवंताच्या ठाई मला चांगल्या प्रकारचं स्थान दिलं. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य, देव छाती ठोकून म्हणतो मीच एक. अगदी त्याच प्रकारे माझ्या जीवनामध्ये तेच घडलं. मी त्या भगवंताला शरण गेलो आणि देवाने माझ्या जीवनाचा उद्धार केलाय. मग 7व्या दिवशी माझं विठुरायाच्या चरणी दर्शन झालं, माझी वारी संपन्न झाली. आणि मग मी घरी आलो. आता जॉबला जाण्याचा मनामध्ये विचारच नाही हो. आता मनामध्ये एकच वेध लागले होते, स्वतः जितकं भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली, या समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते संस्काराने संपन्न करायचं, त्या विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांबद्दल कशा प्रकारे कृतज्ञतेने वागता येईल याबद्दल मार्गदर्शन करायचं. मग मी विविध शाळांमध्ये जायला लागलो, मुलांना आईवडिलांबद्दलचं महत्त्व सांगायला लागलो, आपल्या संस्कृतीबद्दलचं महत्त्व सांगायला लागलो, राष्ट्रप्रेम, आईवडिलांबद्दलची सेवा, मातृपितृ देवोभव याबद्दल मार्गदर्शन करायला लागलो. मनामध्ये खूप आत्मिक समाधान प्राप्त व्हायचं. जवळपास मी 150 ते 200 शाळांमध्ये जाऊन हे मार्गदर्शन केलं. तरी पण मी कधी कीर्तन प्रवचन केलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस आषाढी वारी चालली होती, आषाढी वारीला मी आमचे वैकुंठवासी हरिभक्तपर्यंत दशरथाचे जगताप यांच्या दिंडीमध्ये जात असताना ज्यावेळेस आम्ही आषाढी वारीला चाललो आहे, माझा एक मुंबईचा एक मित्र होता, त्या मित्रासोबत मी संवाद साधायचो. आणि सुजल, आमचा मित्र सुजल देशमुख नावाचा, तो त्याच्या दिंडीमध्ये म्हणायचा की मी तुझं नाव सांगितले, तुला कीर्तन करायला यावं लागेल. मी त्याला म्हणलं अरे मला कीर्तन, मी प्रवचन करतो. तो म्हणे नाही, आज आम्ही सगळे वारीतले शेवटचा दिवस आहे, तुला तिथं कीर्तनच करावं लागेल. मी त्याला खूप समजवलं, पण तो ऐकायला काय तयार नाही. अहो, देवानीच इच्छा केली ना, देवाचीच इच्छा होती की मी कीर्तन करावं. आणि तिथं गेल्यानंतर मला ज्यावेळेस वारकरी संप्रदायाचा फेटा बांधण्यात आला, कमरेशी उपारणं बांधण्यात आलं, आणि मग म्हणलं आता कीर्तनाला उभं राहायचं. मी तिथं कीर्तन केलं खरं, मला कीर्तन कसं झालं मला माहिती नाही, माझ्या भगवंतालाच माहिती. परंतु तिथं कीर्तन केलं तर माझ्या हृदयामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याला तोड नाही. का? कारण तर आषाढी एकादशीला एखाद्या व्यासपीठावर, आणि ते कोणाच्या क्षेत्रात, तर तीर्थक्षेत्र, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशा पंढरपूरमध्ये माझं तिथं कीर्तन झालं. मनामध्ये आत्मिक शांतता निर्माण झाली आणि आतोनात असा आत्मविश्वास घेऊन मी त्या पंढरपूरमधून बाहेर पडलो. आणि आता गावी आल्यानंतर मग विविध ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं, त्याचबरोबर कीर्तनातून मी प्रबोधन करायला लागलो की मुलांसोबत वागत असताना आईवडिलांनी त्यांचं कौतुक करावं, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवावं, त्यांना संस्काराने संपन्न करावं. अशा विविध गोष्टींवर मी पालकांना मार्गदर्शन करायचो. हे सगळं चांगल्या प्रकारे चालू होतं. आणि योगायोग असा झाला की भिवडीमध्ये एक सप्ताह होता. त्या सप्त्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आनंद लुटत होतो. तेवढ्यात मला एका पालकांचा कॉल आला, म्हणे की महाराज, आम्हाला आमच्या लेकराला एका वारकरी शिक्षण संस्थेत घालायचं आहे आणि त्या लेकराला तुम्ही चांगली संस्था सांगा. मी म्हणालो त्यांना की भाऊ, संस्था चालवणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी घर लागतं, त्यासाठी पाणी लागतं, त्यासाठी विविध गोष्टींची व्यवस्था लागते. माझ्याकडून हे करणं शक्य नाही. आणि मी फोन कट केला. तेवढ्यात माझ्या शेजारी बसणारे एक ताई म्हणाल्या, अहो महाराज, करा ना संस्था चालू, तुम्हाला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. मी म्हणलं ताई, हे सगळ्या गोष्टी, म्हणल्या माझा बंगला आहे खोडीतमध्ये, माझा बंगला आहे, त्या ठिकाणी तुमची संस्था चालू करा आणि मी तुम्हाला तेच बंगला देते. मी आनंदित झालो. मी सगळीकडे अनाऊन्स केलं की मी संस्था चालू करतो. आणि असं अनाऊन्स करता क्षणी मला 14 विद्यार्थी भेटले.
14 विद्यार्थ्यांचे पालक आले, त्यांचा पाहुणचार केला, त्यांचं ॲडमिशन आम्ही नोंदीत केलं. आणि ज्यावेळेस मी त्या बंगल्यामध्ये गेलो तर तिथं ऑलरेडी पहिल्यापासून जे कुटुंब राहत होतं. त्यावेळेस त्या ताई म्हणाले की महाराज या कुटुंबासोबत तुमचे विद्यार्थी ठेवा. म्हटलं ताई हे बरोबर नाही, म्हणलं विद्यार्थ्यांना मी इथं ठेवणं योग्य नाही. मग मी जागा शोधत होतो. जागा शोधत असताना कुठं करायचं, सासवडच्या परिभागातच करत आता आमचे आराध्य असणारे सद्गुरू श्रेष्ठ सोपन काकांचं हे वास्तव्य संजीवन समाधी घेतलेलं आहे. मग मी इथं शोधतोय, कुठंच भेटेना. पण योगायोगाने असं झालं की श्री क्षेत्र आंबोडी गावामध्ये माझं एक कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून काही भाविक माझ्यासोबत जोडले गेले होते. तर या आंबोडी गावातील एक भाविक होते, त्यांच्याशी मी थोडासा संवाद साधला. ते म्हणाले महाराज आमचं एक छोटंसं पोल्ट्री शेड आहे, तिथं एकदा पाहून जावा. मी तिथं पाहायला गेलो. पाहिलं तर तिथं चांगल्या प्रकारचा व्यवसाय म्हणजे पोल्ट्रीचं तिथं सगळं शेड तर होतंच, पण आतमध्ये सगळे खाद्यपदार्थ कोंबड्यांचं सगळं व्यवस्थापन केलं होतं. मी त्यांना पाहिलं, म्हणलं खूप छान शेड आहे, पण हे करणं शक्य नाही, आता आम्ही दुसरी जागा एक पाहतो. मी दुपारी निघून गेलो. संध्याकाळी पुन्हा कॉल आला, महाराज इकडे या म्हणाले की तुम्ही एकदा पाहून तर जा. मी जाऊन पाहतो, वस्तीवली सगळी लोकं तिथं ते पोल्ट्री शेडचं सगळं साहित्य जे काही त्यांचं तयारीत होतं ते सगळं तोडून मोडून बाहेर काढलं कोंबड्यांचं आणि तिथं स्वच्छ करत होते. म्हणाले महाराज आता इथं तुम्ही चालू करू शकता ना. मला इतकं भारी वाटलं, म्हणजे चालू असणारा त्यांचा व्यवसाय त्यांनी तोडला का, आता आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेकरिता. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे पोल्ट्रीच्या शेडमध्ये. विचार करा, ज्या शेडमध्ये एक महिनाभर त्या एका जीवाला सांभाळायचं आणि त्याला मरणाच्या यातना देऊन त्याचा आहार घ्यायचा, त्याच शेडमध्ये भगवंतांनी काय किमया केली की तिथं वारकरी शिक्षण संस्था उभी केली. लहान लेकरांना संस्काराने संपन्न केलं, ज्ञानाने संपन्न करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राला अवघ्या विश्वाला आपल्या माऊलींच्या ज्ञानाचं ज्ञानामृत पाजण्याचे व्यक्तिमत्व उभी करायची. मग तिथं अतिशय चांगल्या प्रकारे ही संस्था चालू होती. मनामध्ये अत्यानंद झाला होता. माझा एक जीवलग मित्र असं त्यांनाही मी तिथं बोलवलं, त्यामध्ये काही शिक्षिका बोलवल्या आणि आमची संस्था चालू झाली. विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली खरी. मग आता राहिला होता प्रश्न मुलींना ॲडमिशन द्यायचं का नाही. मी मुलींना पण ॲडमिशन दिलं, पण माझ्या आईने मला बोलवलं. आई म्हणाली मुलांना घे पण मुलींना घेऊ नको. मी म्हणालो आई मुलींना खरी गरज आहे आता सध्या ज्ञानाची, धर्माची, आचरणाची, त्यासाठी मुली हवेतच आहे. आई म्हणाली नाही नाही मुलींना. मी आईला म्हणालं आई तुझ्यासमोर मी देवाला प्रार्थना करतो. मी विठुरायाला प्रार्थना केली, म्हणजे देवा ज्या दिवशी माझ्यावर कोणता आरोप प्रत्यारोप लावला जाईल त्या दिवशी मी सारं काही सोडून देईल आणि भगवंतावर तू का म्हणे घालू तायावरी भार वाऊ हा संसार देवापायी. देवावर विश्वास दाखवला आणि मी संस्थेमध्ये मुलींना देखील प्रवेश दिला. आणि मग आमच्या संस्थेमध्ये जवळपास 29 विद्यार्थी आले. 29 विद्यार्थ्यांमध्ये आमची संस्था अतिशय चांगल्या रूपाने नावरूपाला यायला लागली. संपूर्ण तालुक्यामध्ये या संस्थेतून विद्यार्थी चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करायला लागले. आम्ही आमच्या विविध मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना घडवायला लागलो. मुलांना गायनाचार्य, त्याचबरोबर मुलांना रामायण महाभारत यामार्फत आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे ज्ञान द्यायला लागलो. संस्थेचं नाव मोठं होतं, पण म्हणतात ना ज्यावेळेस तुमचं एखादं नाव मोठं होत असतं तसं तुमचे काही शत्रू देखील वाढत असतात. पण मला कधी कधी प्रश्न पडतो, अरे तुम्ही ज्यावेळेस समाजाचं हित करता, दुसऱ्यांचं हित करत असताना त्याच्यावर जळणारी लोक येतात तरी कशी, तुमच्याकडे द्वेषाने पाहणारी लोक येतात तरी कसे. लोकांनी असल्या गोष्टींसाठी सहाय्यभूत होणं गरजेचं आहे. तुम्ही इथल्या न्यायाचा विचार करू नका. इथल्या न्यायालयाला तुम्ही 4-2 रुपये देऊन गप्प करू शकता, पण भगवंताच्या ठाई असणाऱ्या न्यायाला कसं काही गप्प करू शकता. देव तर तुमचा योग्य प्रकारे समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला अडीअडचणी यायला लागल्या. संस्था चालू करत असताना आमच्यासोबत असणारी काही सवंगडी ज्यांनी आमच्यासोबत अगोदर ओळखी होत्या, त्यांच्या मनामध्ये आमच्या विरुद्ध विष पेरण्यात आलं आणि आमच्यापासून दूर करण्यात आलं. मग अशा दरम्यान आम्हाला ती जागा देखील सोडण्याची वेळ आली. म्हणजे विचार करा, ज्या वेळेस आपण मनामध्ये कोणती भावना न ठेवता आपण ज्ञान देत असतो, त्या संस्थेमध्ये एका घरातून त्याच वस्तीवरची एक मुलगी यायची, ती पण ज्ञानार्जन करायची. त्या मुलीला ज्ञानार्जन करता करता एवढं ज्ञानाची गोडी लागली की त्या मुलीने त्या आंबोडी गावातील पहिली महिला कीर्तनकार होण्याचा मान मिळवला. अवघ्या 6 महिन्यामध्ये तिने कीर्तन केलं आणि गावाला दाखवून दिलं की या ज्ञानामध्ये किती ताकद आहे. आणि मग 6 महिन्यानंतर ज्यावेळेस काही कारणास्तव आम्हाला ती जागा सोडण्याची वेळ आली, आता जायचं तरी कुठं. पण म्हणतात ना ज्याचा कोणी नाही त्याचा स्वतः भगवंत असतो. मी एवढ्या शाळांमध्ये ज्यावेळेस व्याख्यानं केली, 1ही रुपया घेतला नाही, त्या लोकांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट होते. मी त्यांना कॉल केला, त्यावेळेस शिंदवणे गावातून आम्हाला फोन आला की महाराज तुम्हाला आम्ही ट्रक पाठवतो, तुमचं सगळं साहित्य घेऊन तिथं या, तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन या, आम्ही 35 लाखाची मोठी वास्तू बांधून देतो. आणि मग आमचं ठरलं की आम्हाला तिथं जायचं आहे. आणि ज्या वेळेस एवढीच गोष्ट ज्या मुलीला आम्ही कीर्तनकार केलं होतं तिच्या घरच्यांना कळली. तिच्या घरचे म्हणले नाही महाराज तुम्ही आमचं गाव सोडायचं नाही. मला जागेचा प्रश्न आहे, आम्हाला इथं थांबणं शक्य नाही. त्यावेळेस
त्या मुलीच्या भावाने आणि त्यांच्या वडिलांनी तिथं त्यांचा जवळपास 10 वर्षांपासून असणारा सीताफळीचा बाग JCPने उखडून टाकला आणि म्हणाले ह्या अर्धा एकरामध्ये जेवढं काही तुम्हाला करायचे ना तेवढी संस्था उभी करा आणि अशी जागा देण्याचं दातृत्व दाखवलं ते म्हणजे आमचे परम मित्र असणारे कैलासदादा बोरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने। मग आता करायचं ठीक आहे, त्यांनी आम्हाला जागा तर उपलब्ध करून दिली, पण आता जागेमध्ये वास्तू उभी करायची म्हणजे 4-2 रुपये तर लागणारच आहे आणि आमच्याकडे अवघे 1.5 लाख रुपये, करायचं काय? मनामध्ये प्रश्न घोळवत होता, देवा करायचं काय? तिथं आम्हाला मुरुम टाकण्याकरिताच 2 लाख रुपये गेले ते शेतात, पैसे तर राहिलेच नाही, ते पूर्णपणे हतबल झालो, घरी तर मागू शकत नव्हतो, आता करायचं काय? आणि मग मी म्हणतात ना ज्यावेळेस सगळी दारं बंद होतात त्यावेळेस तुम्ही त्या भगवंताचं दार ठोठवा, देव तुम्हाला कधी निराश करणार नाही। आमचेही म्हणतात देव आपला अंत पाहतो पण अंत होऊ देत नाही। मी माझ्या विठुरायाला एवढी प्रार्थना केली, देवा आज जर तुम्हाला पुन्हा उभं केलं तर मी मरेपर्यंत जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुझ्या सगळ्या भक्तांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि मला थोडी ताकद दे। आणि मग मी माझा मोबाईल काढला आणि मी सर्वांना आवाहन केलं, मी तुमचा सर्वांचा लाडका स्वप्नील महाराज काळाने, मला आज संस्था उभारणीकरिता काही पैशांची आवश्यकता आहे, मला उसने म्हणून पैसे द्या, मला दान स्वरूपात कोणताही 1ही रुपया देऊ नका, हात उसने पैसे द्या, मी तुम्हाला पुन्हा परत करेन। असं मी एक मेसेज तयार केला आणि माझ्या काही ब्रॉडकास्ट लिस्ट होत्या, त्या लिस्टवर मी रोज 1-1 मिनिटाचा चांगल्या प्रकारचा सुविचार पाठवायचो आणि त्या संपूर्ण पालकांना जवळपास 750 पालकांना मी तो व्हिडिओ पाठवला आणि रात्री मी झोपी गेलो। माझ्या जीवनातला तो सर्वात मोठा क्षण होता जेव्हा सकाळ झाली, मी देवाची भक्ती केली, देवाचा जप केला आणि माझा मोबाईल हातामध्ये घेतला आणि माझा अकाउंट बॅलन्स पाहिला तर 8.5 लाख रुपये जमा झाले होते। त्यावेळेस मला माझ्या जीवनातली मार्केट व्हॅल्यू कळाली, मला माझ्या संस्काराने दान केलेल्याची किंमत कळाली आणि मग मला 10 हत्तीचं बळ निर्माण झालं। आणि आज तुम्ही ही वास्तू पाहताना जवळपास 27 लाख रुपयांची वास्तू इथं उभी केली। या 27 लाख रुपयांमध्ये 1ही रुपया दान स्वरूपात स्वीकारलेला नाही आहे। ज्या लोकांनी आम्हाला दान केलं ना त्या सगळ्या लोकांचं दान आम्ही पुन्हा हात उसने परत आम्ही देऊ केले। म्हणजे मला एक सांगायचे की हे सगळं उभारत असताना मनामध्ये फक्त आणि फक्त निस्वार्थपणाची भावना होती आणि हृदयामध्ये कोणताच अहंकार नव्हता, त्यामुळे ही सगळी वास्तू उभी राहिली। आणि शेवटला ज्यावेळेस विद्यार्थी यायला लागले आणि मग विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करत असताना पुन्हा आम्हाला आर्थिकतेची थोडी तगमग कमी पडली, का तर विद्यार्थ्यांसाठी आम्हाला बस घ्यायची होती। आणि त्या दरम्यान इथं या वास्तूच्या शेजारी असणारे आमचे महेंद्रदादा बोरकर, महेंद्र बाप्पू बोरकर यांनी खूप छान प्रकारे जवळपास आम्हाला 5 ते 7 लाख रुपयांची चांगल्या प्रकारची मदत केली। म्हणजे आम्ही त्यांच्याकडून देखील घेतली, पण त्यांनी आम्हाला एक सहाय्य म्हणून दिलं, आम्ही त्यांना हात उसने। म्हणजे सांगायचं हेतू एवढंच आहे की ज्या वेळेस पैसे कमी पडत गेले त्यावेळेस भगवंत जाणीवपूर्वक अशी काही नीती आम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण करत गेली की त्या व्यक्तिमत्वांनी आम्हाला येऊन अतोनात असं सहाय्य केलं आणि मग ही संस्था उभी राहिली। 124 विद्यार्थ्यांची ही संस्था या संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्ह्यामध्ये नावं रुपायला यायला लागली। आता एकदा मी पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी वारकरी संस्थेमध्ये गेलं तर विद्यार्थ्यांना 4-4 वर्ष कीर्तनकार म्हणून उभं राहू देत नाहीत। त्यांना विविध म्हणजे अध्याय पाठ करायला होतात, विष्णू सहस्त्रनाम पाठ करायला होतात, अमृतानुभव असेल, विचारसागर असेल, असे विविध ग्रंथ त्यांना अभ्यासनाकरता दिले जातात। मला सांगायचं एवढंच आहे, अहो मान्य आहे ना, हे सगळं केलंच पाहिजे, हे सगळं करू देखील शकतो, पण त्या विद्यार्थ्याचा भाव पहा, त्या विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये असणारा भगवंताबद्दलचा निस्सीम भाव जर तुमच्या हृदयाला घर करून घेत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका देणं, त्याच्या शिरावर वारकरी संप्रदायाचा फेटा चढवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि त्या भावनेतून जे मनापासून भगवंताची भक्ती करतात त्या विद्यार्थ्यांना मी घडवत गेलो आणि घडवत असताना अवघ्या 7 आणि 8 महिन्यांमध्ये वारकरी संप्रदायाचा कीर्तनचा फेटा आपल्या शिरावर चढवून आणि हृदयापासून भगवंताची भक्ती करणाऱ्या या विद्यार्थ्याने चांगल्या प्रकारे कीर्तन करायला सुरुवात केली। पण आता अचानक 10-12 कीर्तनकार तयार झाले, त्यावेळेस अनेक महाराज लोकांना समजलं की स्वप्नील महाराज वर्षामध्ये विद्यार्थ्यांना कीर्तनाचे फेटे चढवतात, कीर्तनकार करतात। त्यावेळेस मला एक कीर्तनकार म्हणाले, संस्थापक म्हणाले की महाराज अहो तुम्ही हे जे करताय ना हे बरोबर नाही। म्हणलं काय झालं? म्हणाले अहो तुम्ही अवघ्या वर्षामध्ये कीर्तनकार करताय, कीर्तनकार नाही करायचं, मुलांना टाळ वाजवायला शिकवा, मुलांना गायनाचार्य करा, मुलांना मृदंगाचार्य करा, पण कीर्तनाचा फेटा एवढ्या लवकर त्यांना चढवू नका। अहो जर ह्यांनी कीर्तन केली तर तुम्हाला कोण कीर्तन देणार आहे? त्यावेळेस मला असं वाटलं, अरे या महाराजांच्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी असतील ना त्यांचं किती दुर्भाग्य असेल की त्यांच्या गुरूंनाच वाटतं की ह्याने कीर्तनाचा फेटा लवकरच घालू नये।
मग माता माऊली मला तुम्हाला हेच सांगायचे, अहो काय काय लेकरं लवकर घडणार आहेत ना, त्यांना द्या ना व्यासपीठं. मग अगदी याच भावनेतून मी त्या लेकरांना व्यासपीठं देत होतो. अनेक महिन्याला आमचे कीर्तनकार उभे राहत होते. आणि एकदा असाच योग होता, श्री क्षेत्र कोडीतमध्ये आमचं कीर्तन चालू होतं. भैरवनाथाचं मंदिरामध्ये भैरवनाथाच्या समोर साक्षीने कीर्तन करत असताना अचानक माझ्या मुखातून आवाज निघला, जोपर्यंत मी 100 कीर्तनकार उभे करणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. आणि मीच माझं तोंड दाबतोय, अरे हे काय बोलतोय मी. पण हे सगळं का घडलं तर भगवंतांनी तोंडातून उदवून घेतलं. माझ्या मनामध्ये संकल्प केला नव्हता की 100 कीर्तन केल्यावर लग्न करेल. आणि आज पाहायला गेलं तर 42 कीर्तनकार देवाच्या कृपेने झालेले आहेत, राहिलेले 58 कीर्तनकार होतील देखील. पण मला एक सांगायचे, अहो देवाने आपली निवड केली, ही भावना हृदयामध्ये घर करून गेली आणि त्या भावनेतून ही संस्था उभी राहिली, कीर्तनकार उभे राहिले. आज आमच्याकडे 124 विद्यार्थी निवासी आहेत. त्याचबरोबर पाहायला गेलं या श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अजून एक नवीन आम्ही उपक्रम राबवला. आणि तो उपक्रम असा की दर शनिवारी दुपारी आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जवळपासच्या गावातल्या लोकांनी आणून सोडायचं आणि सोमवारी आणि रविवारी संध्याकाळी सोबत घेऊन जायचं. 1.5 दिवस मुलांना आमच्यापाशी ठेवायचं. त्यांचा खायचा प्यायचा त्यांना शिकवण्याचा 1ही रुपया आम्ही घेणार नाही, असे उपक्रम राबवले. त्यातही मुलांना आम्ही कीर्तनकार म्हणून उभं केलं. ह्यातून काय, त्या मुलांना संस्काराने संपन्न करणं, आईवडिलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत नातं निभावणं, एवढ्याच भावनेतून आम्ही मुलांना उभं करत गेलो. आज संस्काराच्या बाबतीत पाहायला गेलं तर अतिशय पिढी पाठीमागं जायला लागली. आज या विद्यार्थ्यांना जे वातावरण भेटते ते कधी कुणाला पाहायला भेटणार नाही. का तर इथं मुलांना मोबाईल नाही, टी व्ही नाही. टी व्ही आम्ही संस्थेसाठी घेतला आहे खरा, पण त्यामध्ये फक्त मुलांना कीर्तनं, मुलं ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो त्यावेळेस मुलं कशा प्रकारे बोलतात त्याचे व्हिडिओज दाखवतो. आपल्या संस्थेमार्फत शाळेतून एक सहल निघते हो, पण आमच्या संस्थेची श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेची वर्षातून 11 सहली निघतात. प्रत्येक महिन्याला आमची सहल असते आणि ती पण ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर विविध ऐतिहासिक मंदिरांमध्ये घेऊन जातो आणि मुलांना या समाजामध्ये कशा प्रकारे आपल्या संस्कृतीचा वैभव आहे ते दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतो. या सगळ्या प्रवासामध्ये पाठीमागं जीवनात वळून पाहतो तेव्हाच मला जाणवतं ना की माझ्या वयाची मुलं अनेक विद्यार्थी माझे मित्र चांगल्या प्रकारे जीवनाचा आनंद घेतात, विविध ठिकाणी पर्यटन करतात, नको अशा ठिकाणी जाऊन पार्टीज करतात. मलाही वाटत नसेल का? हो, मला वाटायचं. पण ज्यावेळेस मी पुन्हा विठुरायाकडे पाहतो त्यावेळेस कळतं नाही, तू राईट ट्रॅकवर आहे, योग्य मार्गावर आहे आणि भगवंत काहीतरी घरून दाखवते. त्यावेळेस माझ्या मनात असं येतं, अरे ठीक आहे ना, नाही एका स्वप्नीचं घर बसलं तर काय हरकत आहे, नाही एखाद्या स्वप्नीला जीवनाचा आनंद घेता नाही आला तर चालेल ना. नाही, पण इथं आपण 100 विद्यार्थ्यांना त्याच्या जीवनाचा खरा आनंद मिळण्याकरिता आपण एक सहाय्यभूतची भूमिका निभावतोय, याच्यासारखा आनंद नाही. आणि त्या भावनेतून हे सगळं चालत चाललंय आणि मला खूप आनंद आहे. हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये एक इच्छा होती बरं का, की अवघ्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं व्यासपीठ असणारं जी टॉकीज सारखं चॅनल, त्या ठिकाणी आपल्यालाही कधीतरी जाता यावं. मनामध्ये भावना होती. मी माझ्या मित्रांसोबत नाही बोललो, पण माझ्या विठुरायाबरोबर बोललो, देवा आपल्याला एकदा जायचे बरं का तिथं. देवासोबत बोलताना काही लाज वगैरे वाटत नाही का, तर देव ऐकतो, देव फक्त ऐकतोच, बोलत नाही. मी देवाला सांगितलं आणि एवढं म्हणता क्षणी 2-3 दिवसानंतर मला एक जी टॉकीजमधून कॉल आला की महाराज तुमचे आम्हाला व्हिडिओ पाठवा. आणि मी त्यांना व्हिडिओ पाठवले. आणि तदनंतर ज्यावेळेस आमचं विद्यार्थ्यांचं शिबिर होतं, म्हणजे आमच्या संस्थेमध्ये 124 विद्यार्थी निवासित आहेतच आहे, पण ज्यावेळेस सगळे विद्यार्थी घरी जातात तरी पण आम्हाला झोप येत नाही बरं का. आपल्या स्वप्नीला झोप नाही येते. मग काय करतो, मग संपूर्ण तालुक्यामध्ये ॲडव्हर्टाईज करतो की आपल्या संस्थेमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय संस्कार सिंचन शिबिर आयोजित करतो. मग त्यामध्ये संस्थेतले विद्यार्थी नसतात, ते 10-12 विद्यार्थी सहाय्य करण्याकरिता येतात आणि बाकीचे असे विद्यार्थी येतात ज्यांना संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे पण आईवडील लावत नाहीत. आणि ज्या मुलांच्या आईवडिलांवर तर मुलांनी जावं पण मुलं जात नाहीत, असे विद्यार्थी या संस्कार सिंचन शिबिरात येतात. 7 दिवस आमच्याजवळ राहतात. त्या विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या प्रकारे विविध वक्ते महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार आणून मार्गदर्शन करतो. आणि ते सगळं केल्यानंतर जाताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या जीवनातला अनमोल असं गिफ्ट, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थ्याची ट्रॉफी मी स्वतः त्यांना देऊन पुरस्कृत करत असतो. म्हणजे अशा आम्ही यावर्षी जवळपास 58,000 रुपयांच्या ट्रॉफी विद्यार्थ्यांना देऊन पुरस्कृत केलं. म्हणजे हे सगळं करत असताना मनामध्ये निस्सीम भाव आहे. आणि ज्यावेळेस शिबिराचा शेवटचा दिवस होता त्यावेळेस रात्री 11:15च्या दरम्यान आम्हाला फोन आला की महाराज उद्या तुमचं जी टॉकीजला शूटिंग लागते आणि तुम्हाला यावं लागेल. मला एक सांगायचं आहे, हे सगळं द्योतक कशाचं आहे, ज्या वेळेस मी समाजातील विविध घटकांची सेवा करत गेलो त्या क्षणाला भगवंतांनी मला क्षितिजाही पलीकडचं यश प्राप्त करून दिलं. मला एकच सांगायचे की ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये सर्वांची सेवा करण्याचा भाव असेल ना, तेच देव विचार करतो की आता मला याची सेवा केली पाहिजे. आणि देव आज माझ्याकडून ही सगळी अदृश्य शक्ती कार्य करून घेते. नाही तर स्वप्नीला कोण ओळखत
नाही बरं का। आज राष्ट्रीय वाहिनीवर जाऊन आज आम्ही समाजाला प्रबोधन करणं, ज्या गावामध्ये मी कीर्तनकार झाल्यानंतर 8 वर्षानंतर एक कीर्तन मला दिलं, आज त्याच गावातली लोक माझा फ्लेक्स लावतात, त्याच गावातली लोक आज माझा स्टेटस ठेवतात, त्याच गावातली लोक माझ्या आईवडिलांना स्वतःहून कॉल करून आनंदाने अभिनंदन करतात। हे कशाचं द्योतक आहे? जीवनामध्ये फक्त एकाच गोष्टीचं, की मी आज जीवन जगत आहे ना ते समाजासाठी जगतोय, या विद्यार्थ्यांच्या संस्कारांसाठी जगतोय। आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही पण अशी कोणतं तरी असं ध्येय बाळगा की ते ध्येय फक्त तुमच्यापर्यंत सीमित नसावं, ते तुमच्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हिताचं असावं। बघा देव तुम्हाला मदत करतोय का नाही, पण तुम्ही जर स्वतःचा स्वार्थ बाळगताल आणि इतरांना पाण्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करताल, देव नाही तुम्हाला जवळ करणार, राक्षस नक्की जवळ करताल बरं का। हे सगळ्या गोष्टी आज मी अनुभवतोय, म्हणून मला तुम्हाला हात जोडून सांगायचे, दुसऱ्यांच्या हित आनंदामध्ये आनंदी राहा, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सांत्वनपर उभं राहा। भगवंत तयाचा हरिक वाटे द्या, देव तुमचं कौतुक करायला मागं पुढं पाहणार नाही। आणि देवाने एकदा का ठरवलं तुम्हाला मोठं करायचं, अख्खं जग जरी अडवालं तरी पण तुमचं वाकडं कोण करू शकत नाही। पण एकदा का देवाने ठरवलं आता तुम्हाला खाली वाढायचं, अख्खं जग जरी तुमच्या बाजूने उभं राहिलं तरी तुमचं वाकडं झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मनामध्ये देवाबद्दल असणारा अनन्य भाव, अनन्य भक्ती कायम हृदयामध्ये स्थापन करा, एवढी मी तुम्हाला सांगेल। आणि ही श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था येणाऱ्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना संस्काराने संपन्न करून एक धुमाकूळ घालणार आहे। आणि तो कशाचा धुमाकूळ असेल तर संस्कारांचा धुमाकूळ असणार आहे। मी आज शासनाला एवढीच विनंती करेल, तुम्ही शिकवताना भूगोल शिकवता, इतिहास शिकवता, नागरिकशास्त्र, हिंदी सगळे विषय आहेत। आता तर शासनाने CBSE पॅटर्न पण आणलाय, पण मी शासनाला एवढी विनंती करेल, आता येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कार नावाचा एक विषय घालावा लागणार आहे। कारण कोणाशी कसं बोलायचं, आपल्या आईवडिलांशी कसं वागायचं, पाहुण्यांशी कसं वागायचं, समाजामध्ये राहताना सामाजिक बांधिलकी काय, या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याकरिता आपल्याला संस्कारांची आवश्यकता आहे। आणि ती संस्कारांची सगळी शिदोरी कुठे भेटणार आहे तर आमच्या श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या सर्वांना भेटल्याशिवाय राहणार नाही, ही मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो। त्याचबरोबर आज मी सारं काही कंक्लुजन संपवत असताना माझ्यावर ज्या व्यक्तींनी आतोनात असे उपकाराचे ठसे उमटवले, की ज्या व्यक्तींच्या उपकारातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही, ते म्हणजे माझ्या मातोश्री असतील। माझ्या आईने माझ्या जीवनामध्ये घडवण्याकरिता जे कष्ट सोसले त्याची मी कधी कल्पना परतफेड करू शकत नाही। माझ्या आईची मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर पाहायला गेले माझे मित्र आहेत, ज्या मित्रांनी मला कायम सांगितलं की तुझी जागा ही फक्त रानावनामध्ये भटकण्यासाठी नाही आहे, इकडे तिकडे जाण्यामध्ये नाही आहे, तुझी जागा योग्य प्रकारे संवाद साधून समाजाला चांगल्या योग्य मार्गावर घेऊन येण्याकरता आहे। असा माझा मित्र अतिशय जवळचा असणारा आशिष मोडक, त्याचे मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर ही संस्था स्थापन करण्याकरिता ज्यांनी आपल्या हृदयाचं दातृत्व दाखवलं आणि आम्हाला ही विशाल असणारी मोठी जागा प्राप्त करून दिली, असे आमचे कैलासदादा बोरकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब असेल, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर ज्यांनी अतिशय हलकीच्या परिस्थितीमध्ये संस्थेला अनमोल असं सहकार्य केलं, असे महेंद्र बाप्पू असतील, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर पाहायला गेलं तर सुरुवातीला आम्हाला उभं राहण्याकरता अमोलदादा बोरकरांनी त्यांची जागा दिली, त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर हा संकल्प कुठून उभा राहिला तर आमच्या तळेकर ताई, प्रमिलाताई तळेकर यांचे मनापासून आभार व्यक्त करेल। आणि मनामध्ये फक्त निस्वार्थपणाची भावना ठेवा, एवढंच मी सर्वांना सांगेल। आणि तुमच्या जीवनामध्ये भगवंत तुमच्यासाठी आतुर आहे, अवघा महाराष्ट्र दोन्ही हात वर करून तुमचं स्वागत करायला तयार आहे। का तर तुम्ही फक्त समाजासाठी, आपल्या सभोवताली असणाऱ्या व्यक्तींसाठी झटण्याची तयारी ठेवा, जग तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हा सर्वांना सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। रामकृष्ण हरी। त्यामुळे मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचे, जसं की आमच्या संस्थेचं ब्रीद देखील आहे की आम्ही फक्त विद्यार्थीच नाही तर एक संस्कारक्षम पिढी घडवितो। मग आपल्या सर्वांना मी एवढीच विनंती करतो की आपल्या लेकराला देखील संस्कार देण्याची एक संधी आपण आमच्या संस्थेला द्यावी, एवढं मी आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची नम्र विनंती करतो। तर आज आपल्या सर्वांशी संवाद साधताना ऑस्कर कट्ट्याने आम्हाला जी काही संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आव्हान करतो की आमच्या श्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेत ज्या मुलांना आई वडील नाहीत, जे पूर्णतः अनाथ आहेत, अशा लेकरांना आमच्याजवळ आणून सुपूर्द करा। त्या लेकरांना आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही आणि तेही पूर्णपणे विनामूल्य। आज इतक्या विश्वासाने आपल्या सर्वांशी मी संवाद साधतोय आणि माझ्या जीवनातली मोठमोठी यशाची शिखरं प्राप्त करतोय। यासाठी जर सर्वात मोठी ताकद कुठं असेल ना तर ती माझ्या पाठीमागं असणारी अवघ्या विश्वाची माऊली देखील म्हणतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे। आणि माझ्या मागे माझ्या माऊली आहेत, माझ्यासोबत माझ्या माऊली आहेत, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या माऊली आहेत आणि माऊलींच्याच या
परिकृपेने मी आपल्या जीवनातली मोठमोठी भक्तीची, सेवेची आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचे धारिष्ट हृदयामध्ये बाळगतो, ते फक्त माऊलींच्या कृपेमुळे. तर माऊलींचं मनापासून हृदयातून अशीच भक्ती माझ्या हृदयामध्ये वाढत राहो, एवढी भक्ती मी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेत असताना एवढं मी सर्वांना आवाहन करेल, समाजामध्ये आज पाहायला गेलं तर मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता पोहोचवणारी अनेक माध्यमं आपल्याला पाहायला भेटतात. पण रानवट प्रोडक्शन हे एकमेव असं चॅनेल आहे की ज्यांनी त्यांचा पहिला पॉडकास्ट हा वारकरी संप्रदायात असणाऱ्या एका युवकाचा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेऊन आले ते. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल, आपण त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळ असणाऱ्या चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांना घडवण्याकरिता त्यांना हा चॅनलची लिंक देखील शेअर करा. कारण व्यक्ती मरतो पण व्यक्तिमत्व कधीच मरत नाही. आणि अशा चांगल्या आदर्शवत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचे पॉडकास्ट आपल्याला कुठं पाहायला भेटणार आहे, तर केवळ या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक करा. आपल्या सर्वांची रजा घेतो, आपल्या सर्वांचा लाडका. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कोणत्या तरी कीर्तनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या गावात हा स्वप्न आल्याशिवाय राहणार नाही बरं का. रामकृष्ण हरी.